नमस्कार, मी राजीव बाळाजी फैलवाड, राहणार गंगनबीड, तालुका कंधार, जिल्हा नांदेड. जीवा नैसर्गिक शेती प्रकल्प संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी. जीवा नैसर्गिक शेती आपली भाजीपाला पिकासाठी जीवामृत तयार करतो. भाजीपाला, पपई, दोडके, काकडी या पिकासाठी जीवामृत तयार करत आहोत. तयार करण्यासाठी 10 किलो गावरान गाईचे शेण व तसेच 2 किलो गूळ व तसेच 2 किलो बेसन पीठ, 200 लिटरचा ड्रम, त्यामध्ये 180 लिटर पाणी आणि गाईचं गोमूत्र 10 लिटर असे सर्व मिळून एकत्रित करून बांधावरली मुठभर माती हे सर्व द्रावण एकत्रित करून ड्रममध्ये टाकायचं आहे व तसेच त्याला दररोज सकाळ संध्याकाळ काठीच्या सहाय्याने फिरवायचे. असे 4 ते 5 दिवस केल्याच्या नंतर जीवामृत आपल्या पिकाला देण्यास उपयुक्त तयार होते. जवळ गेल्या वर्षीपासून नैसर्गिक जीवा शेती प्रकल्पाशी जोडून त्याच्या मार्गदर्शनाने काम करत आहे. तसेच कापूस, मूग, उडीद या पिकाला जीवामृत, ब्रह्मास्त्र, अग्निअस्त्र, निमार्क याच्या फवारण्या करून चांगल्या प्रकारचा उत्तम रिझल्ट देत आहे व रोगास बळी पडत नाही. इतर शेतकऱ्यांनी सुद्धा या प्रकल्पाची सुरुवात करायला पाहिजे. हो, जास्त जरी नाही झालं तर थोडंफार शेती 10-5 गुंठ्यापासून जरी सुरुवात केली तर आपल्याला नैसर्गिक खत, आपल्याला सेंद्रिय, आपल्या खंडातून कुठल्याही प्रकारचे कीटकनाशक व खत आपल्याला शेतीत आणायची गरज नाही. ते आपण स्वतः घरी तयार करू शकता व ते आपल्या पिकांना देऊ शकता. त्यातून आपल्याला चांगले उत्पन्न मिळू शकते पण आपल्या आर्थिक खिशाची बचत होते आणि पैशाची सुद्धा लूट होणार नाही. शेतकरी बांधवांनी आपणही आपल्या शेतीमध्ये नैसर्गिक शेतीची सुरुवात करावी व चांगले उत्पन्न घ्यावं, इतरांना सांगावे.